नमस्कार, आज आपण इझी कुकिंगमध्ये 2 प्रकारच्या चटण्या बघणार आहोत। शिवाय खूप साऱ्या रेसिपीजमध्ये या चटण्यांचा वापर केला जातो। ह्या दोन्ही चटण्या चवीला स्पायसी तर आहेतच, तसेच टेस्टीला खूप छान आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच किंवा मग फ्रँकी तसेच भेळ पाणीपुरी यामध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो। आता हा पुदिना आणि कोथिंबीर आहे, याला आपण निवडून घेऊ आणि हे सर्व साहित्य तयार केलेलं आहे। आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे आपण हे साहित्य घेतलेले आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं आणि त्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे घालायचे, त्यामुळे आपली चटणी हिरवीगार राहील आणि काळपट होणार नाही। त्यासाठी आपल्याला लिंबाचा रस आणि बर्फ हे घालायचंच आहे किंवा थंड पाणी सुद्धा घालू शकता। आता हे आले लसूण साल काढलेले फुटाणे घेतलेले आहे। तुम्ही फुटाण्याच्या डाळवाऐवजी थोडी पापडी किंवा मग बारीक शेव एक गाठिया शेव हे सुद्धा घालू शकता। या दोन्ही चटण्यांचा वापर आपण आपल्या रेसिपीजमध्ये करणार आहोत, त्यासाठी तुम्ही ह्या चटण्या जरूर ट्राय करा। सर्व साहित्य घालून झालेलं आहे। आता याला झाकण लावून छान बारीक करून घ्यायचं। अशा प्रकारे आपली चटपटीत चटणी तयार होईल। रंग बघा किती सुरेख आलेला आहे। अशा प्रकारे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। आता आपण लाल चटणी बनवायला घेऊ। त्यासाठी लागणारे साहित्य वरील प्रमाणे आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि थोडं थंडगार पाणी घालून एकजीव फिरवून घ्यायचं। लगेचच आपली लाल चटणी सुद्धा तयार होईल। यामध्ये काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे। तुम्हाला हवं तर थोडं यामध्ये आपलं लाल तिखट सुद्धा घालू शकता। चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून झालेला आहे। आता थोडं थंडगार पाणी किंवा मग बर्फाचे तुकडे सुद्धा घातले तरी चालेल। या चटणीला सुद्धा छान रंग आलेला आहे। आता अशा प्रकारे आपली ही लाल चटणी सुद्धा तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझ्या चटपटीत चटण्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तसेच अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।